नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील वाचन कौशल्यमधील अध्ययन क्षमता आहे. अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे वाचतो. आपणास विद्यार्थ्यांची ही अध्ययन क्षमता आता विकसित करावयाची आहे. या अध्ययन क्षमतेअंतर्गत विविध स्तर आहेत. त्यातील जे विद्यार्थी अध्ययन स्तर क्रमांक 6 पर्यंत निपुण झालेले आहेत त्यांना आपल्याला त्या पुढील अध्ययन स्तर क्रमांक 7 मध्ये निपुण करावायचे आहे. अशा विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून आपणास कसे मार्गदर्शन करता येईल तर अध्ययन स्तर 7 असा आहे की परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो. शिक्षक मित्रांनो, प्रथमतः आपण या स्तरामध्ये मुलांना काय येणे अपेक्षित आहे आणि या स्तराचा निश्चित अर्थ काय होतो ते समजून घेऊया. यापूर्वीच्या 6व्या स्तरामध्ये विद्यार्थी परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचत आहेत. आता या 7व्या स्तरामध्ये विद्यार्थ्याला त्यांच्या परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचन करता येणे अपेक्षित आहे. म्हणजेच या लहान वाक्यांमध्ये 2 ते 3 सोपे शब्द असतील, मात्र त्यात एक जोडाक्षरयुक्त शब्द असेल. जसे की गणेश ग्लास आण त्यात पाणी घे. अशा वाक्यांचे वाचन येणे अपेक्षित आहे. या दृष्टीने मागील व्हिडिओमध्ये आपण एक कृती समजून घेतली आहे. आता या व्हिडिओमध्ये त्या संदर्भात आपण आणखी एक कृती समजून घेऊया. आपल्या कृतीचे नाव आहे चित्र बघा वाक्य वाचा. या कृतीमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काही चित्रे दाखवायची आहेत. चित्र निवडताना जोडाक्षरयुक्त शब्द असणारे चित्र निवडायचे आहेत. चित्र दाखवल्यानंतर हे चित्र कशाचे आहे असे विद्यार्थ्यांना विचारायचे आहे. विद्यार्थ्यांनी चित्राचे नाव सांगितल्यावर ते नाव फलकावर लिहायचे आहे. नाव फलकावर लिहित असताना त्या शब्दाचा शिक्षकांनी पुन्हा उच्चार करायचा आहे व पुन्हा 1-2 विद्यार्थ्यांना समोर बोलावून तो शब्द वाचून घ्यायचा आहे. शब्दात जे जोडाक्षर आले आहे त्याचा आवर्जून उच्चार करायचा आहे व ते जोडाक्षर कसे तयार झाले हे विद्यार्थ्यांना समजावून सांगून पुन्हा तो शब्द वाचून घ्यायचा आहे. नंतर या शब्दापासून प्रथम शिक्षक वाक्य करून दाखवतील. शिक्षक हे वाक्य फलकावर लिहून वाचून दाखवतील. नंतर विद्यार्थ्याकडून वाचून घेतील. पुढे जोडाक्षरयुक्त शब्दापासून विद्यार्थ्यांना वाक्य बनवायला सांगतील. विद्यार्थ्यांनी सांगितलेली वाक्य शिक्षक फलकावर लिहितील व वाक्याचे वाचन करून घेतील. अशा प्रकारे विविध चित्र दाखवून आपण विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य विकसित करू शकतो. चला तर मग विद्यार्थ्यांसोबत आपण ही कृती करूया. बघा मुलांनो, आज मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे ना. ते चित्र बघून आपल्याला त्याचं नाव सांगायचंय. आले लक्षात? आता बघूया काय काय चित्र आहेत. कशाचं चित्र आहे? नाही, कशाचं चित्र आहे हे? हा, आता आपण हा शब्द फळ्यावर लिहू. हे बघा, पु त क. आता पुस्तक ह्या शब्दामध्ये एक जोडाक्षर आलंय बर का. हा, त ला स जोडून आलाय. आधी आपण ते म्हणूया. म्हणा स्त. पुन्हा एकदा वाचूया. पुस्तक. हा, मायरा वाच बरं. काय शब्द लिहिला? काय शब्द लिहिला आपण? पुस्तक. आता या पुस्तक शब्दापासून आपल्याला एक छोटं वाक्य तयार करायचंय. पण वाक्य तयार करताना काय करायचं माहिती का? त्याच्यात 2 किंवा 3च शब्द आले पाहिजेत बरं का. असं वाक्य तयार करायचं आहे. आधी मी तुम्हाला सांगते. बघा, मी एक वाक्य सांगणार आहे. पुस्तक. मी पुस्तक आणले. आता मी लिहिते बरं का. हे बघा, मी आणले. आता आपण पूर्ण वाक्य पुन्हा एकदा वाचूया. हा, मी पुस्तक आणले. वाच बरं. मी पुस्तक आणले. छान. रुद्र वाचतोय. मी पुस्तक आणले. अरे वा, छान. आता आपण पुढच्या वाक्याकडे जाऊया. पुस्तक वाचते. हा, आता इकडे लक्ष देऊया. हा, वाचूया पुन्हा. आयशा पुस्तक वाचते. छान. मायरा वाच बरं. आयशा पुस्तक वाचते. छान. छान वाक्य वाचलं की नाही? बरं, आता कोण सांगतं रे वाक्य? अजून एक वेगळं सांगायचं बरं का. हा, आठव बरं. पुस्तक शब्द त्याच्यामध्ये आला पाहिजे. तू सांगते? सांग. मी पुस्तक घेते. मी पुस्तक घेते. छान. अरे वा, बघा, मी पुस्तक
घेते. आता वाचूया बरं का आपण. आधी मी वाचते. हा, मी पुस्तक घेते. हा, तू वाच बरं. मी पुस्तक घेते. हा, छान. आता आपण आपल्या विद्यार्थ्यांसोबत जी कृती घेतली तशाच प्रकारच्या समांतर कृती आपण वाचनाच्या अधिक सरावासाठी घेऊ शकतो.